रजनीश ओशो एक असा अवलिया ज्याच्या शब्दांनी संपूर्ण जग हादरलं. ओशोंच्या विचारांमध्ये आणि शब्दांमध्ये एवढी ताकद होती की जगभरातून फॉलोअर्सचा समुदाय थेट आपल्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथे येऊन जमला. मग हे सगळं कसं शक्य झालं याचंही उत्तर दडलंय त्यांच्या जन्मपत्रिकेत. ग्रह खरंच किती तंतोतंत काम करतात हे ओशोंची जन्मपत्रिका पाहिल्यावर लक्षात येतं. ओशोंच्या अष्टम स्थानात तब्बल 5 ग्रह आहेत. पत्रिकेतील कुठल्याही स्थानात 3 किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह असतील तर त्या माणसाचं आयुष्य त्या स्थानापासून मिळणाऱ्या परिणामांभोवती फिरतं. अष्टम स्थान म्हणजे मृत्यू, गूढज्ञान, तंत्रमंत्र, ऑकल्ट सायन्सेस आणि ट्रान्सफॉर्मेशनचं मानलं जातं. जे ज्ञान सहसा सामान्यांना उलगडत नाही ते ज्ञान याच स्थानातून मिळतं. आणि या 5ही ग्रहांची 7वी दृष्टी द्वितीय स्थान म्हणजेच वाणीच्या स्थानावर जाते. म्हणूनच ओशोंच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द सामान्यांना चक्रावून सोडणारा होता, हलवणारा होता, आतून तोडणारा होता तर नव्याने घडवणारा सुद्धा होता. आणि तृतीय स्थानातच म्हणजे लेखणीच्या स्थानात उच्चीचा गुरु असल्या कारणाने आज ओशोंच्या नावे शेकडो आध्यात्मिक आणि धार्मिक पुस्तके आहेत. खरंच आयुष्याचं एवढं गूढ ज्ञान समजणं ते एवढ्या सहजरित्या जगाला देणं हे खरंच खूप महाकठीण. म्हणूनच अशा महान आत्म्याला मी मनापासून नमन करतो.